नमस्कार, मी तृप्तीज किचन कट्टा परिवाराकडून तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा। तर आज आपण भाजणीची चकली कशी बनवायची हे बघणार आहोत। पण याआधी ही भाजणी घरीच कशी बनवायची, घरीच कशी दळायची हे सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, की जेणेकरून जरी तुम्हाला बाहेर जाण्यासाठी वेळ नसेल किंवा तुम्ही नोकरी करत असाल, खूप बिझी असाल, तर अशा वेळेस तुम्ही ही भाजणी अगदी घरी सुद्धा तयार करू शकता। साधंसं प्रमाण आहे, वाटीचं आणि वजनी असं दोन्ही प्रमाण मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। यामुळे ही भाजणीची चकली अगदी सहज तुम्ही घरी तयार करू शकता। सुरुवात करूया। चकलीच्या भाजणीसाठी लागणारं सगळं साहित्य इथे मी काढून घेतलेलं आहे। आता इथे वाटी आणि वजनी असं दोन्ही प्रमाण बघतोय, यामुळे तुम्हाला अगदी सोयीस्कर जाईल। तर इथे आपण 1 किलोची भाजणी तयार करणार आहोत। यासाठी इथे तांदूळ मी घेतलाय। आता ही जी वाटी मी तुम्हाला दाखवत आहे, या वाटीच्या अंदाजानुसार बरोबर 2 वाटी भरून मी इथे तांदूळ घेतलाय। बऱ्याचदा काय होतं की तांदूळ घेताना कुठला तांदूळ घ्यायचा हे लक्षात येत नाही। एकतर रेशनचं तांदूळ घ्यायचं किंवा इथे आपण इडलीसाठी जे तांदूळ वापरतो, जे उकडीचं तांदूळ असतं, ते इथे तुम्ही वापरू शकता। इथे बरोबर 2 वाटी भरून मी रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत। आता हे रेशनचे तांदूळ आणि डाळी मी सगळ्याच रात्री स्वच्छ धुवून रात्रभर मी वाळवून घेतलेले आहेत किंवा पॅन खाली कमीत कमी 4 ते 5 तासांसाठी चांगल्या कोरड्या करून घ्यायच्यात। आता तांदळाचं वाटीचं प्रमाण तुमच्या लक्षात आलं, पण अगदीच कन्फ्युजन होऊ नये म्हणून आपण वजनी प्रमाण सुद्धा नंतर पाहणार आहोत। फक्त एक लक्षात घ्या की या वाटीनुसार बरोबर 2 वाटी भरून आपल्याला हे तांदूळ घ्यायचे आहे। सगळं अगदी व्यवस्थित सोयीस्कर पडावं म्हणून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मी लिस्ट दिलेली आहे वजनी आणि वाटी प्रमाणानुसार। आता ज्या वाटीने आपण 2 वाटी भरून तांदूळ घेतलं होतं, त्याच वाटीने बरोबर 1 वाटी भरून आपल्याला हरभरा डाळ घ्यायची। आता हरभरा डाळीबरोबर 1 वाटी भरून आपल्याला फुटाण्याची डाळ सुद्धा घ्यायची। 2 वाटी तांदळासाठी 1 वाटी हरभरा डाळ घ्यायची आणि 1 वाटी हरभरा डाळ घेतली की त्याच्या निम्म म्हणजेच अर्धी वाटी भरून इथं मी मूग डाळ घेतलेली आहे। चकलीच्या भाजणीचं मोजमाप आहे ना, ते अगदी साधं सिंपल आहे की जे मी माझ्या आईकडून शिकलेली आहे। आता हे जे माप आहे ते बघा कसं आहे। 2 वाटी तांदूळ आपण घेतले होते, त्यासाठी 1 वाटी भरून हरभरा डाळ घेतली। हरभरा डाळ 1 वाटी होती म्हणून अर्धी वाटी आपण मूग डाळ घेतली। मूग डाळ अर्धी वाटी आहे म्हणून आपण पाव वाटी भरून इथे घेतलेला आहे उडदाची डाळ। साबुदाणा जो आहे तो आपल्याला पाव वाटी भरून घ्यायचा आहे, म्हणजे जितकी उडदाची डाळ आहे तितकीच आपल्याला साबुदाणा सुद्धा घ्यायचा आहे। आणि पोहे मात्र आपल्याला जवळ आसपास 1 पाऊण वाटी किंवा 1 वाटी जरी तुम्ही घेतलं तरी सुद्धा चालू शकतं। आता इथे बरोबर अर्धी वाटी भरून मी इथे धने घेतले। धन्यांमुळे मस्त चव येते चकलीला, खमंगपणा येतो। अर्धी वाटी भरून इथे मी धने घेतले आणि याचबरोबर 2 मोठे चमचे भरून आपल्याला इथे जिरं घ्यायचं आहे। साहित्यांचं वाटीचं प्रमाण आपण इथे बघितलं, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ते मी लिहून दिलेलं आहे। आता वजनी प्रमाण बघूयात। सगळ्यात आधी आपण तांदूळ मोजून घेणार आहोत। आता ही जी वाटी आहे, या वाटीचं आपण वजन इथं मायनस करून घेऊ आणि यानंतर सगळं साहित्य मोजून घेऊ। तर या वाटीमध्ये एक सपाट वाटी भरून बरोबर 200 ग्रॅम भरून हा तांदूळ भरलेला आहे। आता हे तांदूळ मी एका भांड्यामध्ये काढून घेते आणि उरलेलं जे तांदूळ आहे ते सुद्धा तुम्हाला मोजून दाखवते। तर हे बघा, हे तांदूळ सुद्धा 200 ग्रॅम बसलेलं आहे। या वाटीने 2 वाटी भरून आपण तांदूळ घेतलं। आता जर 1 किलोची भाजणी तुम्हाला करायची असेल तर बरोबर 400 ग्रॅम आपल्याला इथे तांदूळ लागणार आहे। आता याच्या निम्मच 1 वाटी भरून आपल्याला इथे हरभरा डाळ घ्यायची आहे। तर ही डाळ सुद्धा बरोबर 200 ग्रॅम भरलेली आहे। वाटीनुसार ही 1 वाटी घेतली। 1 वाटी हरभरा डाळीला 1 वाटीच आपल्याला इथे डाळवं घ्यायचं आहे, की जे आपल्याला बरोबर 100 ग्रॅम भरणार आहे। आता वाटीच्या अंदाजानुसार बरोबर अर्धी वाटी भरून मूग डाळ घ्यायची, की जी असणार आहे 100 ग्रॅम। आता पाव वाटी उडदाची डाळ, की जी बरोबर 50 ग्रॅम भरते। साबुदाणा सुद्धा आपल्याला पाव वाटीच घ्यायचा आहे, की जो 50 ग्रॅम आहे। पोहे जवळ आसपास इथे मी पाऊण वाटी भरून घेतलेत, की जे आपल्याला 50 ग्रॅम घ्यायचे आहेत। आता इथे मी धने घेतलेले आहेत, की जे आपल्याला बरोबर 25 ग्रॅम घ्यायचे आहेत आणि 10 ग्रॅम घ्यायचे आहेत आपल्याला इथे जिरे। वाटीनुसार आणि वजनीनुसार सगळं साहित्यांचं मोजमाप आपण बघितलं। आता पटकन भाजणी आपण भाजून घेऊयात। कढई इथे हलकीशी गरम झाली की लगेचच आपल्याला तांदूळ चांगले गरम, कडकडीत गरम करून घ्यायचे आहेत। कुठलंही साहित्य आपल्याला अगदी खूप रंग चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचं नाही। तांदूळ असू देत, डाळी असू देत किंवा धने जिरे असू देत, हे अगदी हलक्या रंगावरती कडकडीत असे गरम करून घ्यायचे आहेत। आता हे सगळं साहित्य जरी तुम्ही खूप वेळ भाजत बसलात तरी सुद्धा चकली थोडीशी कडक होते किंवा याचे तुकडे पडले जातात। यामुळे खूप जास्त वेळ सुद्धा हे सगळं साहित्य भाजायचं नाही। 2 ते 3 मिनिटांमध्ये हे तांदूळ चांगले कडकडीत असे गरम झाले। हातावरती घेऊन पाहायचे, असे चांगला चटका हाताला बसला की समजून घ्यायचं इथे तांदूळ चांगले भाजले गेलेले आहेत। आता तांदूळ काढून घेत असताना किंवा डाळी सगळ्या काढून घेत असताना ना, या डायरेक्ट परातीमध्ये किंवा एखाद्या मोठ्या पातेल्यामध्ये काढून न घेता असं इथे कापड अंतरायचं, एखादं सुट्टी कापड इथं घ्यायचं आहे।
हे अंथरून घ्यायचं आणि यावरतीच आपल्याला हे तांदूळ काढून घ्यायचे आहेत आणि भाजलेलं सगळंच साहित्य यावरती घालायचं आहे। याचं कारण असं काय होतं की जेव्हा आपण एखाद्या भांड्यामध्ये, स्टीलच्या भांड्यामध्ये आपण भाजलेलं एखादं साहित्य काढून घेतो ना, यावेळेस हे खूप गरम असल्यामुळे याला पुन्हा वाफ सुटण्याची शक्यता असते आणि वाफ तयार झाल्यामुळे हे पुन्हा साहित्य सगळं ओलसर तयार होतं, भाजून याचा काहीच उपयोग होत नाही। यासाठी हे सुती कापडावरती काढायचं आहे, म्हणजे अजिबात यामध्ये वाफ सुटली जात नाही, कुठलंही मॉइश्चर तयार होत नाही, अगदी व्यवस्थित कडकडीत अशी ही भाजणी तयार होते। तर ही भाजणीच्या चकलीसाठी अत्यंत महत्त्वाची टीप आहे। आता यानंतर डाळीसुद्धा भाजून घेऊ। जसं मी तुम्हाला आधी सांगितलं की अजिबात रंग चेंज होईपर्यंत डाळी आपल्याला भाजून घ्यायच्या नाही आहेत। तांदूळ आणि ही जी हरभरा डाळ आहे ती जाड असते, थोडासा भाजण्यासाठी वेळ लागतो, म्हणून मीडियम टू हाय फ्लेमवरती तुम्ही हे भाजून घेतलं तरीसुद्धा चालू शकतं। पण एकदा या डाळी आणि तांदूळ भाजून झाल्या की यानंतर मात्र गॅसची फ्लेम मीडियम करायची आणि मीडियम फ्लेमवरती सगळं साहित्य भाजून घ्यायचं। बेसिकली जे साहित्य आपण धुवून घेतलेलं आहे, वाळवून घेतलेलं आहे, हे साहित्य आधी भाजून घ्यायचं। तर सगळ्यात आधी मी डाळ भाजून घेते। एक लक्षात घ्या की साहित्य सगळं खूप वेळ रंग चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचं नाही, तर हाताला चांगला चटका लागेपर्यंत हे भाजून घ्यायचं किंवा अगदीच खूप कमी वेळ हे भाजायचं नाही। जेव्हा डाळी आपण भाजायला घेतो तर सुरुवातीला त्या थोड्याशा नरम पडतात, पण एखादा दुसरा मिनिट गेल्यानंतर मात्र या डाळी चांगल्या कडकडीत तयार होतात, हे तुमच्या लक्षात येईलच। डाळी भाजून झाल्या की लगेच या सुती कापडावरती काढून घ्यायच्यात आणि थोड्याशा पसरून घ्यायच्या, म्हणजे याच्यामध्ये मॉइश्चर निर्माण होणार नाही। आता सगळ्या डाळी भाजून झाल्या की डाळवं भाजायला घेऊयात। डाळवं ऑलरेडी खूप भाजलेलं असतं, यामुळे खूप जास्त वेळ भाजायची गरज पडत नाही। अगदी एक अर्धा मिनिटांसाठी हे भाजून घ्यायचं, किंवा अगदीच तुमचं हे सादळलेलं डाळवं असेल तर मात्र अगदी कुरकुरीत होईपर्यंत किंवा थोडंसं कडक होईपर्यंत हे भाजून घ्यायचं आहे। इथे आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, डाळवं फक्त एक अर्धा मिनिटांसाठी आपल्याला गरम करून घ्यायचं आहे, भाजायचं नाही किंवा कुठेही रंग आपल्याला चेंज करायचा नाही। याचं कारण असं, जर तुम्ही खूप वेळ हे डाळवं भाजत बसाल तर याचा काहीही उपयोग होणार नाही। आता पोहे भाजत असताना ना, पोहे भाजल्यानंतर याची साईज थोडीशी चेंज होते, थोडेसे पोहे आकसले जातात, याचबरोबर हे मस्त कुरकुरीत होतात, लगेच याचा भुगासुद्धा तयार होतो। यावेळेस समजून घ्यायचं पोहे इथं भाजले गेलेले आहेत। आता साबुदाणा भाजण्यासाठी मात्र थोडासा जास्त वेळ लागतो, कारण साबुदाणा थोडासा जाड असतो, या कारणामुळे एखादा दुसरा मिनिट इथे जास्त लागू शकतो। साबुदाणा हलकासा फुलला गेला की मग समजून घ्यायचं की साबुदाणा इथे व्यवस्थित भाजला गेलेला आहे। साबुदाणा भाजून झाला की धने आणि जिरे सुद्धा आपल्याला हलक्याशा रंगावरती भाजून घ्यायचे आहेत। यावेळेस गॅसची फ्लेम पूर्णपणे आपल्याला लो ठेवायची आणि लो फ्लेमवरतीच धने आणि जिरे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। तर हे बघा, इथे सगळं साहित्य चांगलं भाजून झालेलं आहे। एक 15 ते 20 मिनिटांमध्ये सगळं साहित्य अगदी आरामात थंड होतं। आता यानंतर मात्र आपण लगेचच हे दळायला घेऊया। आता भाजणी आपण घरीच दळून घेणार आहोत। यासाठी मी काय करते, या सगळ्या साहित्यांचं, भाजलेल्या साहित्यांचं 5 भाग तयार करून घेते। पोहे आणि तांदळाचा एक भाग मी तयार करून घेतला आणि यानंतर हरभरा डाळ आणि साबुदाण्याचा एक भाग तयार केला, कारण हरभरा डाळ आणि साबुदाणा थोडासा कठीण असतो, तो दळण्यासाठी थोडासा जास्त वेळ लागू शकतो। मूग डाळ आणि उडदाची डाळ मी इथे एकत्र करून घेतली। धने आणि जिऱ्याचा एक भाग करून घेतला आणि याचबरोबर डाळवं मी वेगळं ठेवलेलं आहे। तर हे सगळं साहित्य दळून घेण्यासाठी असे 5 भाग मी इथे तयार करून घेतलेले आहेत, की जेणेकरून दळून घेताना अगदी सोपं जातं। आता सगळ्यात आधी डाळी दळून घेण्यापेक्षा आपल्याला पोहे आणि तांदूळ दळून घ्यायचे आहेत। पोहे आणि तांदूळ लगेचच दळले जातात, हे कडकडीत असे गरम झाल्या कारणाने हे पटकन याची पावडर तयार होते। ही भाजणी आपल्याला छोट्या भांड्यामध्येच, म्हणजे चटणी जारमध्ये आपल्याला दळून घ्यायची, म्हणजे ती अगदी पावडर फॉर्ममध्ये तयार होते। भाजणी दळून झाली की ही एका चाळणीने चाळून घ्यायची। आता चाळणी घेत असताना इथं जी सुजीची किंवा रव्याची चाळण असते ती इथं घ्यायची, मैद्याची किंवा जी पिठाची चाळण इथे अजिबात घ्यायची नाही। भाजणी जी असते ती थोडीशी जाडसर असायला हवी, थोडीशी अशी रवाळ असायला हवी, यासाठीच आपल्याला इथे रव्याची चाळण घ्यायची। आता इथे तांदूळ मी दळून घेतलेले आहेत, हे चाळून घेऊयात। चाळून घेतल्यानंतर असा जाडसर इथे रवा असा राहतो, तर हा रवा पुन्हा आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा आहे आणि पुढची बॅच आपल्याला दळून घ्यायची। तांदूळ दळून घेत असताना मिक्सरला जास्त असा लोड येत नाही, अगदी सहज असे तांदूळ हे बारीक होतात। पण डाळी बारीक करून घेत असताना किंवा साबुदाणा बारीक करून घेत असताना थोडासा लोड येऊ शकतो। यासाठी काय करायचं, एकदम खूप जास्त डाळ न घालता थोडी थोडी डाळ आपल्याला दळून घ्यायची। पण ही डाळसुद्धा जर तुम्ही कडकडीत अशी भाजून घेतली असेल ना, तर ही सुद्धा अजिबात लोड न येता व्यवस्थित अशी दळली जाते। तर इथे तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित असं याचं बेसन पीठ तयार झालेलं आहे।
डाळ इथे दळून झालेली आहे। डाळ मी तुम्हाला हातावरती सुद्धा दाखवते, तर तुम्ही इथे बघू शकता हलकीशी रवाळ आहे, तरी सुद्धा चांगलं याचं व्यवस्थित पीठ तयार झालेलं आहे। जरी तुम्ही ही भाजणी बाहेरून दळून आणणार असाल ना, तरी सुद्धा हलकीशी रवाळ ठेवायला सांगायचे, म्हणजे याची चकली अगदी खुसखुशीत अशी तयार होते। सगळं साहित्य चांगलं बारीक करून झालं। जर तुम्हाला असं वाटत असेल की कुठेतरी जाडसर वाटतंय, तर अशा वेळेस पुन्हा एकदा तुम्ही हे पीठ बारीक करून घेतलं तरी सुद्धा चालू शकतं। सगळी पीठं चांगली एकजीव मिक्स करून घ्यायची आणि इथे तयार झाली चकलीची खमंग अशी भाजणी। आता ही भाजणी हवाबंद डब्यामध्ये तुम्ही ठेवली तर अगदी 2 ते 3 महिने राहते। भाजणी तयार झाली, आता पटकन चकल्या सुद्धा तयार करायला घेऊयात। यासाठी आपल्याला हे पीठ मोजून घ्यायचं आहे। पीठ मोजून घेत असताना अलगद हे पीठ न ठेवता हलकंसं हे दाबून घ्यायचं आहे, म्हणजे अगदी पाण्याचा सुद्धा अंदाज व्यवस्थित येतो। इथे या कपाने मी बरोबर 4 कप भरून भाजणी काढून घेतलेली आहे। भाजणी नेहमी एखाद्या भांड्याने मोजून घ्यायची, म्हणजे पाण्याचा सुद्धा अगदी परफेक्ट असा अंदाज येतो। ज्या भांड्याने आपण 4 कप भरून भाजणी घेतली होती त्याच कपाने आपल्याला बरोबर 4 कप भरून पाणी घ्यायचं आहे। लक्षात घ्या, जेवढी भाजणी आहे तेवढंच आपल्याला इथे पाणी घ्यायचं आहे। आता इथे पाणी चांगलं गरम झालेलं आहे। आता हे गरम झालेल्या पाण्यापैकी अर्धा कप भरून पाणी आपल्याला साईडला काढून ठेवायचं आहे आणि जर आपल्याला पुढे जाऊन गरज लागली तर आपण हे पाणी वापरणार आहोत। 4 कप पिठासाठी आपल्याला 4 पोह्याचे चमचे भरून इथे तीळ घ्यायचे आहेत। 1 चमचा भरून यामध्ये मी ओवा घातला। याचबरोबर चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि 4 चमचे भरूनच इथे मी लाल तिखट सुद्धा घातलेलं आहे, किंवा तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता। आता यामध्ये घातल्या जाणाऱ्या तेलाचा अंदाज सुद्धा अगदी परफेक्ट असायला हवा। जर तेल तुम्ही खूप जास्त झालं, मोहन खूप जास्त झालं, तर मात्र या चकल्या आहेत ते तेल खूप पितात किंवा अगदी मऊ पडू शकतात। यासाठी तेल अगदी बेतातच घालायचं आहे। तर आपण 4 कप भरून भाजणी घेतली होती, तर 4 कपासाठी मी पोह्याचे 4 चमचे भरूनच इथं तेल घातलंय। आता हे सगळं साहित्य चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि एक उकळी येण्याची वाट बघायची आहे। यामध्ये अजिबात मी हळद घातलेली नाही, कारण हळद घातल्यामुळे चकलीला थोडासा काळपट रंग येतो। आता हे सगळं साहित्य चांगलं खळखळ असं उकळलं गेलं की यानंतर यामध्ये आपल्याला भाजणी घालायची। भाजणी घालत असताना अगदी सावकाश अशी भाजणी घालायची आणि यावेळेस गॅसची फ्लेम पूर्णपणे आपल्याला लो ठेवायची। आता भाजायचं पीठ घातलं की यानंतर हलक्या हाताने हे पीठ असं वरवरती पसरून घ्यायचं आहे आणि अजिबात हे मिक्स करून घ्यायचं नाही। एकदा हे पसरून झालं की लगेचच गॅसची फ्लेम जी आहे ती लोच आहे, लो फ्लेमवरती यावरती झाकण ठेवायचं आहे आणि मोजून फक्त 2 मिनिटांसाठी याला वाफ द्यायची आहे। मोजून 2 मिनिट झाले की लगेचच गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची आणि बंद फ्लेमवरती 15 मिनिटांसाठी हे असंच झाकून ठेवायचं आहे। तर हे बघा, एक 15 मिनिट झालेले आहेत। यावरचं झाकण काढून घेऊ आणि तुम्ही इथे बघू शकता पिठाला मस्त दणदणून अशी वाफ बसलेली आहे। आता मात्र तुम्ही हे पीठ व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। तर हे बघा, ही जी भाजणी आहे ती अगदी व्यवस्थित अशी मिक्स करून घेतली, अगदी व्यवस्थित अशी उकड बसलेली आहे। तरी सुद्धा हे मिश्रण खूप गरम आहे। एक 10 मिनिटांसाठी आपण पुन्हा हे चांगलं झाकून ठेवूयात। तर एक 10 मिनिट झालेली आहेत। हलकंसं हे मिश्रण थंड झालंय आणि आता जो काही झाकण काढल्यानंतर सुवास येतो, सुगंध येतो ना, मस्त येतो। आता हे सगळं मिश्रण आपण एका मोठ्या परातीमध्ये काढून घेऊयात। तर इथे सगळी उकड मी इथं परातीमध्ये काढून घेतलेली आहे। आता ही आपल्याला चांगली मळून घ्यायची आहे। उकड अजूनही भरपूर गरम असते, यामुळे काय करायचं, जे आपण पाणी शिल्लक ठेवलं होतं हेच पाणी इथं घ्यायचंय, हाताला लावून घ्यायचं आणि चांगलं इथं घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे। तर जेवढं पाणी आपलं शिल्लक होतं तेवढं सगळं मी इथं वापरलेलं आहे। 4 कप भाजणीसाठी आपल्याला बरोबर 4 कप भरूनच पाणी इथं लागलेलं आहे। तर इथं मस्त घट्टसर असा गोळा मळून झालेला आहे। आता हा पुन्हा मी कढईमध्ये काढून घेते, म्हणजे झाकून ठेवण्यासाठी अगदी सोयीस्कर जाईल। आता लगेचच आपण चकल्या बनवायला घेऊयात। यासाठी एक उंडा मी यामधून काढून घेतला। हा हलकासा आपल्याला हात ओलसर करून मळून घ्यायचा आहे। प्रत्येक वेळेस जेव्हा तुम्ही सोऱ्यामध्ये मिश्रण भरणार असाल, हे पीठ भरणार असाल ना, त्यावेळेस हात थोडासा ओला करून घ्यायचा आणि हे मिश्रण जे आहे ते थोडंसं मळून घ्यायचं आहे, म्हणजे अगदी स्मूथ असा गोळा तयार होतो आणि मग सोऱ्यामधून सुद्धा अगदी व्यवस्थित हा पडला जातो। तर सोऱ्याला तेल लावून मी हे मिश्रण भरून घेतलेलं आहे। आता मस्त चकल्या पाडून घेऊयात। तर सुरुवातीचा जो वेढा आहे तो थोडासा असा फोल्ड करून घ्यायचा, म्हणजे चकली एकसारखी गोल अशी तयार होते। तर इथे तुम्ही बघू शकता मस्त काटे येत आहेत आणि आता याच पद्धतीने थोडीशी प्लेट भरून मी इथं या चकल्या पाडून घेते। या चकल्या तुम्ही बघा मस्त याला काटे सुटलेले आहेत। आता पटकन तळून घेऊ। चकली तळून घेण्यासाठी तेल हे मध्यम आचेवरती गरम करून घ्यायचं। इथे तेल अगदी व्यवस्थित गरम झालेलं आहे। चकल्या तेलामध्ये सोडत असताना एकाच वेळेस खूप जास्त चकल्यांची गर्दी करायची नाही। जर खूप जास्त एकाच वेळेस तुम्ही चकल्या तळून घेतल्यात ना, तर चकल्यांचा आकार जो आहे तो डिस्टर्ब होतो, एकमेकांना चकल्या चिकटल्या जातात। सुरुवातीला जेव्हा चकली आपण तेलामध्ये घालतो तेव्हा खूप बुडबुडे येतात,
लगेचच याला झाऱ्या लावायचा नाही, एक अर्धा मिनिट जाऊ द्यायचा. हलकेसे बुडबुडे कमी झाले की यानंतर मात्र उलटपलट करत या चकल्या तळून घ्यायच्यात. तर इथे तुम्ही बघू शकता हलकेसे बुडबुडे कमी झालेले आहेत. सगळ्या चकल्या आपण पलटी करून घेऊयात. कुठेही चकली डिस्टर्ब झालेली नाही, कुठेही आकार चेंज झालेल्या नाही आहेत. उलटपलट करत आणखीन 1-2 मिनिट मी या चकल्या तळून घेतलेल्या आहेत. यावरच्या ज्या बुडबुडे आहेत ते बऱ्यापैकी कमी झालेले आहेत. असे बुडबुडे कमी झाले, चकली हलकी वाटायला लागली की समजून घ्यायचं ही मस्त तळून झालेली आहे. तुम्ही इथे बघू शकता काय सुरेख रंग आलाय, काटेसुद्धा अगदी परफेक्ट आलेत. तर इथे सगळ्या चकल्या तळून झालेल्या आहेत. तुम्ही बघू शकता मस्त खमंग अशा या चकल्या दिसत आहेत आणि अगदी सुरेख दिसत आहेत. तर हे बघा अजिबात ही चकली तेलकट झालेली नाही आहे. हातावरती घेतली, दाबून बघितली तरी अजिबात याचं तेल लागत नाही. ही चकली तुम्हाला मी तोडून सुद्धा दाखवते. तुम्ही इथे बघू शकता मस्त पोकळ अशा चकल्या तयार झालेल्या आहेत. आतमधली पोकळी तुम्ही पाहू शकता. आता ही चकली तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते. तुम्ही बघू शकता इथं अगदी मस्त भुगा याचा तयार होतोय. यावरूनच तुम्हाला कळत असेल की ही किती खुसखुशीत अशी झाली असावी.